नमस्कार, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो सिरियल वर्ल्डमध्ये. आज 24 फेब्रुवारी ठरलं तर मगचा एपिसोड आपण रिव्ह्यू कर. तेव्हा प्रिया आलेली असते आणि सायली दारातच उभी असते. तेव्हा प्रिया तिला मुद्दा म्हणते की मला वाटलं नव्हतं की तू माझ्या स्वागत करशील. सायली म्हणते की हे घर माझंच आहे, त्यामुळे स्वागत तर मीच करणार, पण तू अशी पुन्हा येशील असं वाटलं नव्हतं, असं सायली प्रियाला सांगत असते. त्यावेळेस प्रिया म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतला आहेस. तेव्हा सायली म्हणते की तुझ्या लक्षात आलंच असेल, प्रेमात माणूस काहीही करू शकतो, त्यामुळे तू माझा नवरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होतीस, तोच तुला मिळाला नाही, ह्यापेक्षा वेगळं काही झालेलं नाही. आणि तेवढ्यात प्रतिमा आलेली सायलीला दिसते. सायली धावत प्रतिमाकडे जाते. प्रतिमा आल्याचा आनंद तिला खूप होतो. प्रतिमा आत्या सायलीला विचारते, कशी आहेस? सायली सांगते की मी खरंच खूप खुश आहे, मला जो आनंद तुम्ही परत मिळवून दिलेला आहे, असं सायली प्रतिमाला सांगते. सायलीला खूप आनंद झालेला असतो, कारण आज हे लग्न जे झालं आहे ते प्रतिमा आत्यामुळे शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे दोघी देखील एकमेकींना भेटून खूप खुश असतात. हे पाहून मात्र प्रियाचा अतिशय तिळपापड होतो. प्रियाला समजत असतं की दोघी मायलेकी ह्या एकमेकींच्या जवळ येत चालल्या आहेत. हे पाहून तिला अतिशय राग आलेला असतो. सायली आणि प्रतिमाचं बोलणं सुरूच असतं. तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि तिला खूप आनंद झालेला असतो ह्या दोघींनाही इथे बघून. कल्पना तिला म्हणते, तन्वी तू आलीस, खरंच मला खूप बरं वाटलं, पण मला वाटलं नव्हतं की तुम्ही इथे पुन्हा याल म्हणून. तेवढ्यात तन्वी तिची नाटकं सुरू करते. ती असं म्हणते की मामी, मीच बाबांना म्हटलं आईचं माहेर तुटायला नको. या सगळ्या गोष्टींमुळे कारण काही झालं तरी आईचं माहेर हे खूप महत्त्वाचं आहे. इतक्या दिवसानंतर आई परत आलेली आहे आणि आईचं माहेर तुटायला नको म्हणून ते चांगलं वाटत नाही, म्हणून मीच विचार केला आणि ठरवलं, असं तन्वी कल्पनाला सांगत असते. त्याचवेळी कल्पना त्याचबरोबर प्रतिमा हे बोलत असतात आणि कल्पना म्हणते की खरंच तन्वी, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य होऊ शकलं. तुझ्यामध्ये जो चांगुलपणा आहे तो इतर लोकांमध्ये असता तर आपल्या घरात ही वेळ आली नसती. तेव्हा प्रतिमा म्हणते, कल्पना मला माहिती तुमचा राग माझ्यावरती आहे, पण मला जे योग्य वाटलं ते मी त्यावेळेस केलं. कल्पना म्हणते, नाही ग प्रतिमा, तुझ्यावरती आमचा मुळात कोणाचाच राग नाही आहे, असं कल्पना सांगत असते. तेवढ्यातच प्रियाची रडायची सुरुवात होते. प्रिया म्हणते, आम्हाला बाबांनी स्पष्ट सांगितलं होतं की सुभेदारांच्या घरी जायचं नाही, पण आईसाठी मी बाबांना म्हटलं की इतक्या वर्षांनी आई परत आलेली आहे तर तिचा माहेर तोडू नका, असा निर्णय घेऊ नका. आणि हे कल्पना अगदी मनापासून ऐकत असते. इथे अर्जुनचा प्लॅन रेडी असतो. महिपतला अडकवण्यासाठी आणि जोशी वकिलांचा चेहरा समोर आणण्यासाठी अर्जुनने एक चांगला प्लॅन तयार केलेला असतो. तो एका व्यक्तीला पाठवतो आणि काहीतरी प्रॉपर्टी संबंध विकायचा आहे असं काहीतरी सांगून तो त्या व्यक्तीला तिथे पाठवतो आणि तिथे जोशी वकील देखील असतात. जोशी वकील सांगू लागतो की तो माणूस जो आहे ना, तो एक नंबरचा फ्रॉड आहे आणि तुम्हाला 1 रुपयाही देणार नाही. त्यापेक्षा मी एक चांगला माणूस तुम्हाला देतो, त्याच्याकडून तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. तर तो माणूसही तेच म्हणतो की मलाही त्या माणसात काहीतरी प्रॉब्लेम वाटला. जोशी वकील लगेच महिपतला फोन करतो आणि सांगतो की अर्जुन सुभेदार ज्याला प्रॉपर्टी विकणार आहे तो व्यक्ती इथेच आहे, सर तुम्ही लवकर इकडे या, असं महिपतला तो सांगतो. महिपतही त्याला म्हणतो की त्या व्यक्तीला बसवून ठेवा, तुम्ही मला लोकेशन जे पाठवलं आहे त्याच्या जवळपासच मी आहे, तर त्या व्यक्तीला बसवून ठेवा, मी लवकरच तिथे पोचतो.
तेवढ्यात त्या दोघांचंही डिस्कशन चालू असताना अर्जुन तिथे येतो आणि तो बघतो ते ह्या दोघांचं डिस्कशन काहीतरी चालू आहे. तेव्हाच तो वेटरच्या मदतीने टेबलवरचा पॉट बदलतो आणि तिथे कॅमेरा लावलेला पॉट एक्सचेंज करतो आणि अशा पद्धतीने अर्जुन त्यांचं रेकॉर्डिंग संपूर्ण करत असतो. सायली किचनमध्ये असते आणि प्रियाची नाटकं परत सुरू झालेली असते. प्रिया म्हणते की मला कसं तरी होतंय, थोडं गरगरल्यासारखं होतंय, एक घोट कॉफी मिळेल का, असं ती कल्पनाला सांगते. मग सायली म्हणते की मी बनवते तुमच्यासाठी कॉफी. तेव्हा मात्र इकडे लगेचच आपल्या पाहायला मिळतं. कल्पना म्हणते की काही गरज नाहीये, ते आमचे पाहुणे आहेत. विमल, तू या दोघींसाठी कॉफी बनव. आणि मग त्यावेळी विमलला खूप वाईट वाटते. तेवढ्यात सायली तिथे येते आणि ती म्हणते की प्रतिमा आत्या, तुम्हाला तर चहा आवडतो ना, मग मी तुमच्यासाठी चहा बनवू का? तेव्हा कल्पना म्हणते काही गरज नाही, प्रतिमासाठी विमलच चहा बनवेल, तुला बनवण्याची गरज नाही. तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते की हे बघ, विमल चहा बनवेल, पण विमलच्या हातची चव आणि सायलीच्या हातची चव ही वेगळी आहे आणि मला सायलीच्या हातचा चहा आवडतो, म्हणून तू सायलीला चहा बनवू दे. त्याचबरोबर इकडे अर्जुनने या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचबरोबर अर्जुनचा माणूस तिथे असतो. महिपतला तो म्हणत असतो की हे बघा, तुम्हाला एक ना एक गोष्ट सांगण्यात येईल, फक्त एक माझं काम करायचं आहे की ते म्हणजे की त्या अर्जुनने जे काही चालू आहे ते मला कळलं पाहिजे. त्यावर तो माणूस म्हणतो की ह्याची तुम्ही काही काळजी करू नका, तो जे काही सांगेल ते शब्द मी तुम्हाला सांगेल, पण प्रत्येक गोष्टीसाठी मला पैसे मिळायला हवे. मला जी रक्कम हवी आहे ती मला मिळाली पाहिजे, बाकीच्या गोष्टींची मला गरज नाही, असे स्पष्टपणे तो महिपतला सांगतो. त्यावर महिपत म्हणतो की मलाही अशी स्पष्ट बोलणारी व्यक्ती आवडतात आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. तो व्यक्ती म्हणतो की मी तुम्हाला पूर्ण मदत करायला तयार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तर ह्यावर महिपत म्हणतो की काही झालं तरी आत्ता जे काही घडत आहे ना ते खूप भयानक आहे आणि मी जे केलेलं आहे ते फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदारला बरबाद करण्यासाठी केलं आहे आणि तर तुम्ही अर्जुन सुभेदारला बरबाद करणार. इकडे सायली किचनमध्ये काम करत असते आणि प्रिया तिथे जाते आणि प्रियाची नाटकं पुन्हा एकदा सुरू होतात. प्रिया तिथं तापलेला जो तवा असतो त्याच्यावर स्वतःचा हात ठेवते आणि दुसऱ्या हाताने सायलीला पकडते आणि असं दाखवते की सायलीने तिला पकडलं आणि तिचा हात तव्यावर भाजत ठेवलेला आहे आणि तिचा आरडाओरडा सुरू असतो. अशी प्रियांची नाटकं तिथे सुरू असतात. तेवढ्यात प्रतिमा आणि कल्पना धावत धावत येतात आणि बघतात तर काय, तर तन्वीचा हात भाजलेला आहे. हे पाहून त्यांना असं वाटतं की सायलीनेच तन्वीचा हात मुद्दामून भाजला आहे. सायलीला पूर्ण कल्पना असते की तन्वी ही खोटंच म्हणते आणि प्रतिमा आत्याचाही तर सायलीवर हा जास्त विश्वास असतो, मात्र कल्पनाचा विश्वास नसतो. त्याच्यामुळे कल्पना तिला म्हणते की ही तुझ्याकडून अपेक्षा नव्हती की तू ह्या थराला जाशील म्हणून. त्याच्यावर प्रतिमा ही सायलीची बाजू घेते, पण सायलीला लक्षात येतं की आता काही उपयोग नाही आहे. ती हे मान्य करते की तिनेच हा तन्वीचा हात त्या तव्यावर भाजलेला आहे असं म्हणून ती ते मान्य करते. याचा पश्चाताप म्हणून सायली ही तन्वीला दारापर्यंत सोडायला जाते आणि तिला जोरात धक्का देते आणि तन्वी तोंड घशी पडते आणि सायलीचं हे असं रूप बघून तन्वी मात्र चकित होते आणि घाबरते देखील. तेव्हा सायली तिला म्हणते की मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे, जेव्हा माझा रागाचा पारा वर चढेल तेव्हा मी तुला सोडणार नाही. इकडे मात्र महिपत आणि जोशी वकिलांची रेकॉर्डिंग अर्जुनला मिळते आणि तो सरळ सायलीला घेऊन मधुभाऊकडे जातो आणि मधुभाऊला सगळ्या पुराव्यासकट दाखवतो की महिपत आणि जोशी हे एकच आहेत. त्याच्यामुळे मधुभाऊ, तुम्ही ही केस आता जोशीकडून काढून घ्या आणि मला द्या, असं अर्जुन मधुभाऊला सांगतो.
इकडे मात्र कल्पना घडलेला सगळा प्रकार पूर्णाईला सांगते आणि पूर्णाईला खूप राग आलेला असतो सायलीचा. आणि शिक्षा म्हणून आज ती सांगते की सायली आणि अर्जुनचं स्वयंपाक ह्या घरात आज बनणार नाही. आता उद्याच्या भागात समजेल की नक्की मधुभाऊ काय निर्णय घेतात आणि अर्जुनला ती केस देतात की नाही.